तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि अचानक म्हणजे आपण तिकडे झोपडीचा प्लॅन केलेला. मस्त 4-5 दिवस तिकडे आपण झोपडी वगैरे बनवण्याचा म्हणजे तयारी चालूच आहे. आणि अचानक दादा आले तिकडं, म्हणजे चिपळूणवरून एवढ्या लांबून. तर आपले सबस्क्रायबर आहेत, म्हणजे नेहमी आपल्याला कमेंट वगैरे करायचे की यायचं आहे म्हणून. आणि आज संडे आहे, त्याच्यामुळं त्यांना सुट्टी पण आहे आणि आले तिकडे दादा. इकडे केशव दादा आहेत आणि इकडे किरण दादा आहे. हाय. आणि भरपूर लांबून आलेत आपले सबस्क्रायबर. तर कसं वाटतं तुम्हाला आज इकडे जागी येऊन? आज या ठिकाणी येऊन एकदम म्हणजे एक मस्त वाटतंय की माझे भरपूर दिवस झाले की मला असं वाटत होते की दादाला भेटूसं वाटत होते की आपण इथं प्रत्यक्ष स्वतः येऊन प्रत्यक्ष बघूया की कसं काय करते दादा. तर आज ह्या ठिकाणी आज आपल्याला त्याचा चान्स भेटलेला आहे. त्यामुळे आपण आज इथं आज पूर्ण कॅम्पिंग करणार आहोत. त्यामुळे आज आपण बघूया दादासोबत काय काय करायला भेटते ते. तर आज आहे ना, आपण इकडे मस्त मासे पकडू आणि खेकडे पकडू. म्हणजे आजचा प्लॅन आहे ना, भरपूर लेट झाला आहे. कमीत कमी तर यायलाच त्यांना भरपूर उशीर झाला. त्याच्यामुळं इकडे खेकडे आणि मासे पकडायला पण भरपूर टाईम लागणार आहे. आणि संध्याकाळचा टाईम म्हणजे थंडीचा टाईम. ह्या टाईमामध्ये थंडी एवढी पडते ना, बापरे, भरपूर थंडी. तर बघूया, आपल्याला पटापट मासे पकडायचे आहेत. मुरे मासे कोईन आपण आणल्यात बॉटल, त्याच बॉटलने आपण मुरे मासे पकडणार आहोत. आणि खेकडे आपण पार आहे, कोयते आहे, त्याने आपण खेकडे उकरू. आणि तेच खेकडे इकडे मस्तपैकी आपण बनवणार आहोत. आणि आपल्या व्हिडिओ बघतो दादा, ते कशा वाटतात? एकदम मस्त वाटतं इकडं आल्याच्या नंतर. आणि एकदम सुंदर वाटतंय. नजारा कसा आहे, काय आहे, आणि एकदम वेगळा फील येतो आम्हाला. म्हणून दादा तर एक वेगळी माझ्या मला पण एवढा बरा वाटतोय ना की एवढ्या लांबून आपले सबस्क्रायबर आलेत. जर कोणाला यायचं असेल तर नक्की या. प्रत्येक जणांच्या भरपूर जणांच्या असे कमेंट असतात की हा एकटा जाऊन कसा करतो. तर दादाने वगैरे बघितलाय कसा, म्हणजे किती मेहनत असते त्याला. भरपूर खूप मेहनत करावी लागते त्यासाठी. तर आता हा ऍक्च्युली हा सर्व एकटा करत असतो. तुम्हाला वाटत असेल की सोबत कोण असेल, नाही, पण आज आम्ही आज प्रत्यक्ष आलो इथे. आज आम्ही आज बघूयात. चला बघूया, पटकन आपण टेंट लावू आणि पटापट मासे आणि खेकडे पकडूया. तर चला, नेहमीच्या जागी आपल्या इकडे टेंट असणार आहे. कारण आजचा आमचा लोकेशन वेगळा होता, भरपूर लांब जायचा, पण भरपूर टाईम झाला आहे. तर त्या टाईमामध्ये आपण पोहोचणार नाही, त्याच्यामुळे आपण जवळपास आलो आणि इकडे टेंट लावणार आहोत. तर चला, व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा. व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलवर कोण नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, कारण असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील. तर चला, मस्त इकडे फायनली आपला टेंट वगैरे लागला आहे. बॉटल आहे तिकडे कोयनी, आपली कोयती पार आहे. पहिले आपण भरपूर टाईम झाला आहे खेकडे पकडून घेऊया. फायनली मित्रांनो इकडे लागले आपल्याला चिंबोरी. आपल्याला लहान साईज आहे पण घ्यासारखी आहे. आत्ता आहे ना, खेकडी जर अशी चावली तर एकदम डेंजर चावते. तर एक बघा इकडं दुसरा आंगडा आहे तिचा, मस्त साईजची चिंबोरी. आणि ह्या टायमाला चांगले भरलेले असतात चिंबोऱ्या. एकदम हे बाई इकडे आहे बघ, पडली खाली. हे बाई इकडे भरलेली आहे बाई चिंबोरी. हे बाई हे बघ, पूर्ण भरलेली वाटते ना त्यामुळे. चला, फायनली मित्रांनो आपली बोवणी जर झाली आणि भरपूर आहे ना, पाणी गार आहे. तर आपण बघू, तरी पण अजून चिंबोऱ्या उकरून बघू भेटतात किती. भावाच्या गावाला आल्याबद्दल तुला पहिली भावानी झाली आहे. मग पहिली भवानी झाली. जाण्याला पण आपल्याला मोरे मासे पकडू आपण. वरच्या वरती तरंगते ना. काय झालं तरी चालेल, ते काही खाल्लं फिरतात ना. चालेल. गाव दे चिंबोर बारीक.
भरपूर संध्याकाळ झाली आणि आपल्याला पकडायचे आहेत मुरे मासे आणि एवढा पाणी थंड पडलाय ना बापरे भरपूर नाही भरपूर थंड म्हणजे पाण्यात पाऊल नाही टाकू वाटत एवढा थंड पाणी थंड झालंय. पाणी झालंय. तर आपण पहिलं कोयनी लावून घेऊ इकडे. आपल्याला जे खेकडे मिळाले 2 ते आपण मस्त इकडे चेचून घेतलेत आणि ते ह्या बॉटलमध्ये टाकलेत. तर मुरे मासे आपल्याला भेटतील. चला बघूया. मासे येतील भरपूर इथे. इथं एक आळा पण आहे. पाणी एवढं थंडगार आहे ना बापरे. झालं तुला चावी हा ठेव टाकून. आणि मित्रांनो आहे ना संध्याकाळच्या टायमात आहे ना आपण बिलामध्ये किंवा पाण्यामध्ये पण उतरू नाही शकत एवढा पाणी थंड आहे ना. एकदम डेंजर पाणी एकदम एकदम थंड पाणी बर्फासारखं थंड झालं आता पाणी. बेकार एकदम. आणि एवढी थंडी लागते ना भरपूर म्हणजे भरपूर. तर ह्या टायमाला आपल्याला भरपूर काय करायचं होतं म्हणजे खेकडे वगैरे पकडायचे होते मासे पकडायचे होते. पण आता संध्याकाळच्या टायमात तर जमणारच नाही अजिबात कारण भरपूर थंडी आहे. तर चला पहिले शेकोटी पेटवून घेऊ इकडं कारण थंडी पडायला सुरुवात झाली भरपूर ना आता. हा कसं शेकोटी पटून घेऊया. मुंबईला थंडी अशी असते एवढी मुंबईला थंडी ना अशी नाही ना. पण ह्या ठिकाणी आणि भरपूर थंडी ह्या टायमाला आहे ना भरपूर थंडी पडली म्हणजे कमीत कमी 10 दिवस झाले कंटिन्यू एवढी थंडी आहे ना बापरे डेंजर एकदम. नाही गेला गवत तो किती वाजेपर्यंत येणार तो? कोण तो 10 वाजेपर्यंत पोहोचला. आणि आत्ता एवढा बरा वाटतोय ना भरपूर म्हणजे भरपूर कारण मगाशी आपण पूर्ण पाण्यात उतरलेलो आपण म्हणजे तिघे पण उतरलेलो आणि एवढी थंडी लागत होती ना म्हणजे एवढा पाणी गार बेकार एकदम नाही. एकदम थंड होता. आणि खेकडे मासे पकडायचे असतील तर आपला हा दुपारचाच काम असतो आणि आपल्याला भरपूर टाईम झाला ह्या टायमाला कमीत कमी 4 वाजले. तर तेवढे मासे आणि खेकडे पकडायला मजा नाही वाटत. दुपारच्या टायमात ऊन असतो भरपूर त्या टायमात खरी मजा असते मासे आणि खेकडे पकडायची. तर कोयनी लावल्यात त्या कोयनी अजून उचलल्यात नाही बघूया उचलून पटापट. कोणते असं ती बघ थांब उचलतो मी. त्यात आहेत रे भरपूर आहेत मोरे मासे. ना आतमध्ये आहेत हे बघ दिसतात. मोरे आहेत की खवले आहेत काय समजत पण नाही. चिंबोरी पण आले तिथं. खवली आलेत ते दांडला ते बोलतात ना ते आलेत आणि मोरे आहेत थोडेसे थोडेसे. दांडालेले असं त्याच्या पाय भेटलं तरी बघ आपल्याला. बस झाले आहेत मोरे पण आहेत त्यात. हा मोरे पण आहे. हो बघूया ह्याच्यामध्ये आलेत बऱ्यापैकी आहेत भरपूर मोरेच आहेत. मोरे आहेत मोरे आहेत. खेकडी पण आले बारीक. एवढी सर्व घ्यायची आता. खेकडी आले खेकडी आल्यामुळे मासे नाही आले आपल्याला. मुरे आले एक. हे खेकडी वगैरे सर्व हे करून ठेवू आपण. खेकडी आली ना तर मासे भरपूर कमी येतात म्हणजे येतच नाही कारण खेकडी आहे ना नेमकी बघा बसले कसे आतमध्ये
हे बघा. चला. वाघ बिग नाही नाही वाघ नाही ना. काय 100% डुकरं असतील. डुकरं असतील. तिथे जातात काय. बघून येऊ. आपल्यात काय नाही आवाज येते का. आपल्याकडे गेले वरती गेले. चला इकडं भात मस्त पैकी तयार होतोय आणि मला वाटतं 100% तिकडे डुकरं आलेली असतील ना. हो जवळच आलेली. जे कॅम्पिंग बघितलीच कशी असते आता. भरपूर रिस्की आहे ना. फुल रिस्क आहे आणि रात्रभर इथं राहायचं म्हणजे किती. तुम्हाला तर पाहायला भेटली असते आता, भेटली असती. आपण इथं होतो आग वगैरे पेटवले म्हणून ती त्यामुळे जास्त जवळ नाही आली. हवा आहे ना इथून व हा दांड आहे ना वर. त्या दांडाने वरती गेली. वगैरे मासे भेटलेत आपल्याला थोडेफार. ते मस्त की बनवूया पहिले. इकडे मस्त की कांदा वगैरे कटिंग करून घेऊ. खूप थंडी आहे. बरं वाटतंय. आतमध्ये तेवढी थंडी नाही जाणवत पण बाहेर भरपूरच थंडी आहे. क्या बघा इकडे मस्त चालली आपली कटिंग. मासे आपल्याला पाहिजे तेवढे भेटलेत नाही, म्हणजे भरपूर कमी भेटले तरी पण आपण तर चला मस्त इकडे आहे ना टोमॅटो कांदा लसूण सर्व आपण कटिंग करून घेतलाय आणि तिकडे आपले इस्तो चालू आहे. तर पटापट बनवायची सुरुवात करूया. आपला भात इकडे रेडी आहे. बरोबर आहे. तर इकडे मस्त आहे ना आपण मासे भेटलेत त्यांचा मस्त इकडे रस्सा बनवूया नाही. हो एकदम मस्त वाजले भरपूर 8 वाजले असतील ना. तर आत्ता वाजली तिथं आपले 7:30 झालेले आहेत. 7:30 झाले. तर पटकन रस्सा वगैरे बनवून घेऊ. आपण पहिलं तेल सूर्य घेतो इकडे हलवत बसून बरोबर घ्या. त्या बघा इकडे पहिला आपण मस्त की टाकून लसूण. इकडे आहे मिरची. आज कुकिंग करणार आपला वेगळा बनवतो बघा तिरंदाज आहे. चला कांदा टाकू मस्त. कसं वाटतं तुला जंगलात येऊन कुकिंग करायला. एक नंबरच वाटतंय. या ठिकाणी आज प्रत्यक्ष जंगलात येऊन मी आज इथं रेसिपी तयार करतोय. तू पण पहिल्यांदाच असेल ना असं मी जंगलामध्ये. पण पहिल्यांदा झालो आणि किरण दादा कसा रेसिपी करतो ते बघतोय मी. हां. टोमॅटो कांदा लसूण मिरची. तर नेहमीपेक्षा आज थोडा वेगळा, म्हणजे आपण एकटा कॅम्पिंग करत असतो किंवा ग्रुप कॅम्पिंग असले तरी आपल्या आवडी वगैरे सोबत असतात. तर आज नवीन मंडळी आपल्यासोबत मजा वाटते ना. एक नंबरच होतं या ठिकाणी. बघूया तर मस्तपैकी आपल्या माशांची तयारी चालली इकडे बनवायची. तर बनवूया. चला आपला इकडं तिखट मसाला घरगुती मस्तपैकी. मसाले दिलेत का माशांचा ते मस्त गिरवी तयार झाली आपली. इकडे आहेत मासे खेकड्यांची मस्तपैकी गिरवी. तर मस्त थोडा मीठ टाकू आपण. असं आहे आपला. आज आपण आहे ना किरणदाच्या हातचा जेवण मस्तपैकी त्याने सर्व रस्सा वगैरे बनवलाय. तर भन्नाट झालाय. स्मेल तर एकदम जबरदस्त आहे. बघूया मजा येणार आज जेवायला पण नाही. मस्त मजा येणार आहे. आणि जंगलात येऊन एक खाण्याची वेगळी मजा. वेगळीच मजा असते. जर तुम्हाला कोणाला यायचं असेल तर या नक्की. तर दादाशी कॉन्टॅक्ट करा. आणि कधी पण या. हां कधी पण या.
फक्त यायच्या अगोदर फक्त 2 दिवस अगोदर कॉल करून सांगा दादाला की बाबा कधी यायचं काय यायचं. मग भंडाराचा व्हिडिओ बनवू. व्हिडिओ बनवतो आणि मस्तपैकी असं दादा जास्त पण खायला तुम्हाला भेटेल. तुम्ही जर बनवणार असाल तर तुम्ही पण बनवू शकता. करू अजून रसानंतर खाताना पाणी टाकून गरम करू. हा ते मासे शिजायला काय नाही आला ते छोटे आहेत सगळी बरोबर. प्रत्येकाची बनवण्याची एक पद्धत वेगळी असते. चल थंडी आहे ना बापरे, डेंजर एकदम. चालू कर. घ्या मित्रांनो जेवायला. जबरदस्त. किरण भाऊने आज जेवण बनवलं आहे खतरनाक एकदम. जबरदस्त झालं आहे. थंडी पडली ना बापरे, भरपूर थंडी आहे. थंडी खूप पडलेली आहे. पड एकदम. तर जबरदस्त असा जेवण किरण भाऊने बनवलं आहे. जबरदस्त. चला या जेवायला या. आणि मस्त रस्सा वगैरे एकदम परफेक्ट झालेला आहे. नाही जेवण एकदम खूप टेस्टी झालंय. जबरदस्त. अशा थंडीमध्ये गरमागरम जेवण आणि ते पण जंगलामध्ये येऊन लय भारी. लय भारी. तर मित्रांनो आहे ना, त्या दोघांना आपण सोडून आलो आणि शेवटची गाडी होती, त्या शेवटच्या गाडीला त्यांना आपण सोडली. आणि कसं माहिती आहे, भरपूर नाराज पण झाले कारण अचानक कॉल आला आणि त्यांना उद्याच्या उद्या बोलवलं आहे काय पण करून. इकडे इस्को पेटवून घेऊ, मस्त शेकोटी पेटवून घेऊ. प्लॅन बराच काय होता आज करायचा. आज मस्त आहे ना, आपल्याला खेकडे वगैरे पकडायचे होते कारण आपण 3 जण होतो. त्यांना अचानक जावं लागला मुंबईला. भरपूर नाराज झाले ते पण, कारण एवढ्या हौशीने आलेले लांबून मुंबईवरून. तर नेक्स्ट टाइम येणार आहेत ते लवकर, म्हणजे 2 दिवस सुट्टी काढून येणार आहेत. तर मित्रांनो, चहाचा भांडा वगैरे काल आणलाच नाही आणि चहा वगैरे काल बनवायचीच नव्हती कारण भरपूर घाईघाईत गडबडीत आलेलो आपण. आणि त्यांना पकडायचे होते खेकडे मासे वगैरे. तर आणि ते आलेले पण भरपूर लेट, कमीत कमीत 4ला आलेले. तर 4ला येऊन खेकडे मासे पकडू नाही शकत आपण, कारण त्याला टाईम लागतो भरपूर. 12 वाजता आलो असतो ना तर एकदम परफेक्ट काम झालं असतं. मासे पण भरपूर मिळाले असते, खेकडे पण मिळाले असते. आता बहुतेक 7 वाजायला आले, तर पटापट ट्रेन काढून घेऊ. चला जाऊया इथून. म्हणजे सकाळी जेव्हा उठलो ना तेव्हा पाण्यातून वाफा निघत होत्या, एवढा गार पाणी. तिकडे समोर बघताय अजून परत आहे ना वाफा निघत आहेत पाण्यातून. एवढा पाणी गार झालाय, बर्फासारखा एकदम. मस्त एकदम पक्ष्यांचा वगैरे इकडे आवाज येतोय सकाळच्या टायमात. आणि नंतर आहे ना तिकडे पलीकडे शेती आहे, त्या शेतीमध्ये आहे ना मोर वगैरे उतरतात. बघूया जाताना जर दिसले ना तर बघू आपण त्या साईडला मोर वगैरे. सामान भरपूर आणलेला आपण, तेल वगैरे आहे किंवा भांडी, पारे कोयती वगैरे सगळंच आणलेला. आणि आत्ता न्यायाचे भरपूर वांदे आहेत. तर आपण आहो एकटाच आणि सामान भरपूर आहे, तर बघू कसं तरी ॲडजस्ट करू आपण. भरपूरच सामान आहे आणि एवढा दव पडतोय ना बापरे, भरपूर. पूर्ण वाफा निघतात तोंडातून, डेंजर. तर चला झाली.
चला निघूया मित्रांनो. भरपूर सामान आहे आपल्याकडं. वजा 2 चेअर आहेत. तर नेक्स्ट टाईम आहे ना लवकरच्या कमीत कमी 12 वाजेपर्यंत तरी पोहोचायला पाहिजे. तर मग कॅम्पिंगला पण मजा येईल खेकडे मासे वगैरे पकडायला. कारण खेकडे मासे वगैरे पकडायचे असतील तर पूर्ण दिवस घालवावा लागतो. आणि काल ते अचानक आहे ना काल आहे ना ती 4 वाजता आले त्याच्यामुळं परफेक्ट टाईम नाही मिळाला. तरी पण मजा आली भरपूर. थोडेफार मासे खेकडे मिळाले. पण अचानक त्यांना जावं लागलं कामावरनं फोन आला त्याच्यामुळं निघून गेले ते. तर चला मित्रांनो आपण चाललो आता घरी. तर कशी वाटली व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलवर कोण नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. कारण असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील. मला भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय.